श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर 22 फेब्रुवारी गुरुवारी गुरुपुष्य अमृत योग हा आलेला आहे. तर या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला लवंगाचा हा उपाय करायचा आहे. तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. गुरु पुष्य अमृत हा योग खूप शुभ मानला जातो. गुरु ग्रह पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे. देवगुरु बृहस्पती प्रतिष्ठा, यश, संपत्ती आणि शुभतेचे कारक ग्रह आहे. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरु पुष्य अमृत योग हा तयार होतो. तसेच नक्षत्रांच्या हालचालीचे माणसाच्या जीवनावर प्रभाव पडतो. एकूण 27 नक्षत्र आहेत, त्यापैकी एक पुष्य नक्षत्र आहे. या नक्षत्रावर गुरु आणि शनीचा प्रभाव आहे. हे नक्षत्र ज्योतिषशास्त्रात खूप शुभ मानले जातं. तर गुरु पुष्य अमृत योगाच्या दिवशी महिलांनी शक्यतो लवकर उठायचं आहे. आपले नित्यकर्म आटपून घ्यायचे आहेत. तसेच सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे आणि मग आपला जो उंबरठा आहे तर उंबरठ्यावरती देखील आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि तिथे हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करायची आहेत. आणि उंबरठ्याच्या जर तुमचा उंबरठा हा मार्बलचा असेल तर तिथे तुम्हाला हळदीच्या दोन्ही साईडला 2-2 रेषा ओढायच्या आहेत. तसेच आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याला देखील तुम्हाला स्वच्छ असा पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल आणि हळद टाकून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि दरवाजावरती आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. त्याचप्रमाणे आपली जी फरशी असेल तर ती देखील तुम्हाला पाण्यामध्ये खडे मीठ टाकायचं आहे, थोडी हळद टाकायची आहे, गोमूत्र टाकायचं आहे आणि स्वच्छ अगोदर तुम्हाला फरशी पुसून घ्यायची आहे. तसेच आपला किचन तर तिथे अन्नपूर्णा देवतेचा वास असतो. तर आपला किचन देखील आपल्याला या दिवशी स्वच्छ घासून पुसून ठेवायचं आहे. जिथे आपली शेगडी आहे तर त्या शेगडीची देखील आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. शेगडीवरती देखील आपल्याला एक हळद आणि कुंकू मिक्स करून एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे, दिवा लावायचा आहे आणि शेगडीची देखील पूजा करायची आहे. मग हे सर्व झाल्यानंतर मग आपल्याला आपल्या देवघरामध्ये देखील तुपाचा दिवा लावायचा आहे आणि श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी यांची देखील तुम्हाला अभिषेक करायचा आहे. दुधाने किंवा पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक केल्यानंतर मग तुम्हाला त्यांना पिवळी फुले हे देखील तुम्हाला अर्पण करायचे आहेत. माता लक्ष्मीला तुम्हाला गुलाबाचं फूल असेल तर ते अर्पण करायचे आहे. धूप दीप दाखवायचे आहे आणि त्यांची विधिवत पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची देखील तुम्हाला पूजा करायची आहे आणि या दिवशी कुंकुम अर्चन श्रीयंत्रावरती केलं तर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते. तसेच दक्षिणावर्ती शंख याची देखील आपल्याला विधिवत पूजा करायची आहे, कारण ह्या दोन्ही वस्तू आहेत तर ह्या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. त्यामुळे आपल्याला ह्या दोन्हींचीही विधिवत पूजा वगैरे करायची आहे. कारण बघा, आपल्या घरामध्ये सतत जर पैशाची चणचण भासत असेल, पैसा आपल्याकडे येतो परंतु तो टिकत नाही, कारण घरामध्ये सततचे वादविवाद होत असतात, भांडणं होत असतात. तसेच घरात आजारी व्यक्ती असते. या सर्व समस्या ह्या आपल्याला होत असतात, म्हणजे आर्थिक अडचणी आपल्याला ह्या नेहमी येत असतात. यामुळे प्रत्येक व्यक्तीला खूप असं टेन्शन येत असतं. ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये देखील जात असते, कारण इतकी मेहनत करून, कष्ट करून जर कष्टाच्या जोडीला नशिबाची साथ मिळत नसेल तर कोणतीही व्यक्ती ही डिप्रेशनमध्ये जात असते आणि जास्तीत जास्त टेन्शन देखील घेत असते. तर ह्या ज्या समस्या आहेत तर ह्या दूर करण्यासाठी आपल्याला लक्ष्मी मातेला आणि श्री हरी विष्णूंना प्रसन्न करून घ्यायचं आहे. कारण यामुळे बघा, आपली जी काही आर्थिक अडचणी आहेत, ज्या काही पैशा संदर्भात समस्या निर्माण झालेल्या आहेत तर त्या दूर होतील व माता लक्ष्मी ही आपल्या घरात कायमस्वरूपी स्थिर राहील. यासाठी आपल्याला काही उपाय आहेत तर ते देखील आपल्याला पूर्ण श्रद्धेने, पूर्ण मनापासून आपल्याला करायचे आहेत. गुरु पुष्य अमृत योग आलेला आहे तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण खूप सेवा करतो. माता लक्ष्मीला प्रिय असणारी, लक्ष्मी मातेला आकर्षित करणारी एक वस्तू ती म्हणजे लवंग. तर लवंगाचा उपाय आपल्याला करायचा आहे. यामुळे महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील. अशा लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्याला
तुटलेल्या फुटलेल्या लवंगा घ्यायच्या नाही, तर अखंड लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि आपल्याला मोजून 90 लवंगाच हव्या आहेत। त्यासाठी आपल्याला एक छोटासा तांब्याचा कळश लागणार आहे। आपल्याला तांब्याचाच कळश लागणार आहे, स्टीलचा वगैरे कुठलाही लागणार नाही। तर तांब्याचा छोटासा कळश असतो, त्याच्यामध्ये आपण देवाना पाणी देखील ठेवत असतो। तर असा कळश आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या कळशामध्ये आपल्याला 90 लवंगा ह्या मोजून ठेवायच्या, एक कमी आणि एक जास्त नाही अशा पाहिजेत। तर 90 लवंगाच आपल्याला त्या कळशामध्ये मोजून ठेवायच्या आहेत आणि मग आपल्याला तिथे बसायचं आहे। बसल्यानंतर मग ज्या लवंगा आपण त्या तांब्याच्या कळशमध्ये ठेवायच्या आहेत आणि तो कळश आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि मग आपण कनकधारा स्तोत्र हे देखील तुम्हाला 108 वेळा म्हणायचं आहे आणि ते जमत नसेल तर मग लक्ष्मी स्तोत्र देखील तुम्ही म्हणू शकता। दोन्हीपैकी एक हे तुम्हाला म्हणायचं आहे, परंतु तो 108 वेळाच तुम्हाला म्हणायचं आहे। तसं पाहायला गेलं तर महालक्ष्मी अष्टक हे आपण रोजच्या रोज ही सेवा जरी केली तरी माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहते। म्हणून तुम्हाला जमेल तर तुम्ही दर गुरुवारी महालक्ष्मी अष्टक हे देखील म्हणायचं आहे। समजा तुम्हाला कनकधारा स्तोत्र हे जर म्हणता येत नसेल तर मग तुम्ही यूट्यूबवरती देखील लावून ठेवायचं आहे आणि 108 वेळाच ते आपल्याला ऐकायचं आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये जो कळश आहे त्याच्यामध्ये आपण लवंगा ठेवलेला आहे, तर ते आपल्या उजव्या हातामध्येच ठेवायचं आहे आणि मग हे अभिमंत्रित झालेला जो कळश आहे त्याच्यामध्ये जे लवंगा आहेत त्या अभिमंत्रित होतील। महालक्ष्मीच्या मंत्राने हे अभिमंत्रित होऊन जातील। मग आपल्याला काय करायचं आहे, एक लाल कापड घ्यायचं आहे आणि त्या लाल कापडाला जो कळश आहे तर त्याच्यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि मग लाल कपडा लावून तो असा आपल्याला पॅक करायचा आहे। हे सर्व करण्या अगोदर आपल्याला तुळशी मातेला देखील एक तुपाचा दिवा लावायचा आहे। त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग आणि एक वेलची देखील टाकायची आहे आणि तुळशी मातेला आपल्याला धूप दीप दाखवायचे, अगरबत्ती दाखवायची आहे। तुळशी मातेला जल देखील आपल्याला अर्पण करायचं आहे आणि मग हा जो कळश आहे तर तो कळश आपल्याला श्रीयंत्र असेल तुमच्याकडे तर श्रीयंत्राच्या साईडला तुम्हाला उजव्या साईडला हा जो कळश आहे तो ठेवायचा आहे। जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही ह्या गुरुपुष्य अमृत योगावरती श्रीयंत्र अवश्य खरेदी करा आणि दक्षिणावरती शंख हे देखील आपल्या देवघरामध्ये ह्या वस्तू असणे खूप महत्त्वाचं आहे, कारण या दोन्ही वस्तू माता लक्ष्मीला आकर्षित करीत असतात। त्यामुळे आपल्याला ह्या दोन्ही वस्तू अवश्य आपल्या देवघरामध्ये असायलाच हव्यात। तर पहा, अतिशय प्रभावी ही सेवा आहे, हा उपाय आहे। तर यामुळे पहा तुम्हाला याचा खूप असा अनुभव येईल, कारण या ज्या लवंगा आहेत तर त्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात आणि धनाला देखील आकर्षित करतात। तुमच्याकडे पैसा येत राहील, कोणत्या ना कोणत्या मार्गातून तुम्हाला पैसा हा मिळत आहे, पैसा तुमच्या घरामध्ये टिकून राहील, म्हणजे पैशाची कधीही तुम्हाला धनहानी होणार नाही। तुमच्या घरातील जे काही आजार आहेत, रोग आहेत ते देखील दूर होईल आणि पैसा हा नेहमी तुमच्या सतत जवळ राहील। खूप असा प्रभावी हा उपाय आहे। तर हा उपाय तुम्ही अवश्य गुरुपुष्य अमृत योगावरतीच तुम्हाला हा उपाय सकाळी करायचा आहे किंवा जर जमले नाही तर मग तुम्ही संध्याकाळी देखील तुम्ही हा उपाय अवश्य करायचा आहे। खूप प्रभावी असा उपाय आहे। यामुळे बघा काही दिवसात तुम्हाला याचा अनुभव हा चांगल्या प्रकारे मिळून जाईल आणि लक्ष्मी ही तुमच्या घरात कायम स्थिर राहील। इतका प्रभावी असा हा उपाय आहे। तर हा उपाय मी स्वतः देखील केलेला आहे, म्हणून तुमच्यासोबत मी शेअर करत आहे। परंतु तुम्हाला असा देखील प्रश्न पडेल की हा जो कळश आहे तर हा किती दिवस आपल्याला ठेवायचा आहे। तर बघा, हा जो कळश आहे तर आपल्याला वर्षभर ठेवायचा आहे, म्हणजे पूर्ण वर्षभर या ज्या लवंगा आहेत तर त्या आपल्याला कळश तिथेच ठेवायचा आहे आणि मग 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्या लवंगा आहेत तर त्या आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत आणि पुन्हा आपण अशा प्रकारे त्या लवंगा आहेत त्यांना अभिमंत्रित करून पुन्हा असा हा कळश आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।